नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या या चालू घडामोडीच्या भागामध्ये विविध प्रश्नांचा आढावा घेत असतो। आणि आजचे जे काय नवीन प्रश्न आहेत ते तुमच्या समोर आहेत, ते व्यवस्थित बघूयात। बघा, पहिलाच प्रश्न काय आहे तर अशा प्रकारचे करार विचारले जातात। न्यू स्टार्ट अणुशस्त्र नियंत्रण करार आहे, हा महत्त्वाचा करार आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतो बघा। हा जो करार आहे, हा करार रशिया आणि अमेरिका मध्ये झाला होता। अगोदर करार बघा कसा आहे, ज्याला तुम्ही काय म्हणताय, न्यू स्टार्ट म्हणताय। ओके, ॲटॉमिक कंट्रोल ट्रेटी आहे ही, आणि ही जी ट्रेटी आहे ॲटॉमिक कंट्रोल ट्रेटी। आता ही जी ट्रेटी आहे, ही ट्रेटी कुणामध्ये झाली होती ती बघा। आता तर ही ट्रेटी झाली बघा अमेरिकेमध्ये, अमेरिका, आणि त्याचबरोबर कुणामध्ये झाली, रशिया, या दोन राष्ट्रांमध्ये ही ट्रेटी झाली, बरोबर आहे। आता अशा प्रकारच्या ट्रेटी किंवा अशा प्रकारचे हे जे करार आहेत, हे करार का होतात तर जागतिक पातळीवरती शांतता निर्माण व्हावी, अणुशक्तीचा एका म्हणजे विस्फोट होऊ नये, एका मर्यादितकाली वापर होऊ नये किंवा उत्पादन त्याचं घेऊ नये या संदर्भामध्ये, आणि एक ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे। अमेरिकेने सांगायला पाहिजे आमच्याकडे किती अणुबॉम्ब आहेत, आणि रशियाने पण सांगायला पाहिजेत, आणि नवीन अणुबॉम्बची जी काय चाचणी आहे ती कुणीही घेतली नाही पाहिजे, कारण या पृथ्वीवरती मानवजात ही टिकवायची असेल तर अशा प्रकारचे विघातक जे काय हे आहेत, काय म्हणू त्याला, की शस्त्र आहेत, हे अस्तित्वात येता कामा नये, असा या संदर्भामध्ये संदेश दिला जातो। आणि मित्रांनो, थोडस पुढचा जर आपण विचार केला तर ही कधी लागू केली होती तर किंवा कोण होतं तेव्हा, तर अमेरिकेकडून बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष होते आणि रशियाचे तेव्हा मेडवेदेव म्हणून होते। तर अशा दोन राष्ट्राध्यक्षाच्या माध्यमातून हा करार झाला होता। तर तेव्हा तो करार कधी झाला होता, 2010 ला झाला होता बघा। कधी झाला होता, 2010 ला। आणि तो लागू कधी झाला तर 5 एप्रिलला झाला होता बघा, सॉरी 5 फेब्रुवारीला झाला होता, 2011 ला झाला होता। आणि असं ठरलं होतं की आपण 10 वर्षासाठी हा करार निश्चित करण्यात आलेला होता। 2021 पर्यंत हा करार 10 वर्षासाठी हा कायम असेल असं ठरवण्यात आलं। आणि 2021 ला काय करण्यात आलं, परत हा जो करार आहे, हा करार 5 वर्षांनी वाढवण्यात आला, म्हणजे 2021 पासून 2026 पर्यंत हा करार काय करण्यात आला, वाढवण्यात आला। ओके, आणि आता काय करण्यात आलं, परत 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे। किती वर्षाने वाढवण्यात आलेला आहे तर कोणत्या वर्षी लागू झाला असं म्हटलंय मित्रांनो, याचं उत्तर एकदा चेक करून घ्या। कोणत्या वर्षी लागू झाला, 2011 ला लागू झाला तो। ओके, म्हणून हेही लक्षात राहू द्या, चालू घडामोडीचा मुद्दा आहे तो। आणि आता 1 वर्ष तो काय केलेला आहे, परत एक्सटेंड करण्यात आलेला आहे, हे पण लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न काय आहे बघा, 11वी जलचर अजिंक्य स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे। ही जी स्पर्धा आहे ही अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे। आणि अहमदाबाद कुठे आहे, कोणत्या राज्यात आहे, हे मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही। आपण पुढे जाऊयात बघा, 11वी जलचर अजिंक्य स्पर्धा, या स्पर्धेचा अधिकृत मॉस्कॉट काय आहे, म्हणजे ज्याला तुम्ही चिन्ह म्हणू शकाल, आणि ते काय आहे तर जलवीर हे चिन्ह निश्चित केलेलं आहे, हे विचारलं जातं परीक्षेमध्ये। आणि त्यानंतर महाराष्ट्राने जागतिक कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्पासाठी करार केलेला आहे, तर कोणत्या देशाशी हा करार केलाय आपण, तर हा जो करार आहे हा स्पेन बरोबर केलेला आहे। म्हणून महाराष्ट्राने केलाय, थेट भारताने नाही केलं, तर महाराष्ट्र राज्य सरकारने त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे। एक आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन देखील आहे की राज्य स्वतःच्या पातळीवरती एखादा देशाच्या हितासाठी करार करू शकतो इतर राष्ट्रांबरोबर, म्हणून त्याच्यामध्ये काय दुमत नाही। आणि बघा, एक ब्रँड लॉन्च करण्यात आलेला आहे, त्या ब्रँडचं नाव काय आहे ते बघा, 10XU नावाचा हा एक ब्रँड आहे। आणि हा जो ब्रँड आहे
हा ब्रँड खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूने लॉन्च केलेला आहे ते सांगायचं आहे. तर हा जो ब्रँड आहे हा ब्रँड लॉन्च करण्यात आलाय सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातून. ठीक आहे, आपण थोडंसं पुढे जाऊ. रशियात भगवान बुद्धाचे अवशेष प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. तर कुठे ते अवशेष मिळाले आहेत? तर काल्मिका हे ठिकाण आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. रशियामध्ये भगवान गौतम बुद्धांना मोठ्या प्रमाणात मानतात ते लोक. कम्युनिस्ट प्रणाली तिथे मोठ्या प्रमाणात असली तरी देखील. आणि त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा. तमिळनाडू हे राज्य आहे आणि या राज्य सरकारने वन्य जीवांसाठी किती बजेट जाहीर केलेलं आहे की या राज्याला असं म्हणायचं आहे की वन्यजीव हे जे आहे हे सुरक्षित राहिले पाहिजे. हा जो ठेवा आहे हा ठेवा निश्चित मानवासाठी कायम राहिला पाहिजे. तर यासाठी सरकारने जे काय अनुदान आहे किंवा जे काय या मोहिमेसाठी जे बजेट निश्चित केलेलं आहे ते 1 कोटी आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. आता त्यानंतर परत पुढे पंकज धीर कोणत्या मालिकेतील कर्ण या भूमिकेसाठी प्रसिद्ध हे व्यक्तिमत्व होतं? तर ही जी मालिका आहे ही महाभारत आहे, म्हणून हेही लक्षात राहू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय बघा. पंकज धीर यांच्यावरच असा विचारला जाईल. यांचे वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? असं विचारलं जात आहे हल्ली की एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असतं आणि ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत होती, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तुम्ही जर PYQ चेक केले तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? तर अभिनय म्हणजे ऍक्टिंगच्या क्षेत्राशी निगडीत असलेली व्यक्ती होती. विविध चित्रपटांमध्ये आणि TV शो मध्ये काम करणारी ही व्यक्ती होती, मालिकामध्ये काम करणारी व्यक्ती होती. चांगले अभिनेते होते. आणि त्यानंतर बघा कोलकात्यातील विल्यम फोर्ट नावाचा हा जो किल्ला आहे हा किल्ला 1696 ला बांधण्यात आला होता. कुणाकडून बांधण्यात आला होता? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून बांधण्यात आला होता. आणि या वास्तूचे नाव बदलून कोणते नामकरण नुकतेच करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो याचं नामकरण विजयदुर्ग असं करण्यात आलेलं आहे. आणि विजयदुर्ग हा महाराजांचा जो काय आरमाराचा जो काय भाग आहे तर महाराजांचा हा तळ होता, किंवा महाराजांनी जेव्हा महाराष्ट्राचं रक्षण करायचं होतं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं होतं की हे जे सागरी तट आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीने सुरक्षित करावे लागतील. त्यासाठी विजयदुर्ग जो तट आहे त्यावरून हे नाव घेण्यात आलेलं आहे आणि हे विल्यम फोर्ट या किल्ल्याला देण्यात आलेलं आहे. आणि आता विल्यम फोर्ट हे नाव नसणार आहे. आणि या किल्ल्याच्या परिसरामध्ये विल्यम नावाचे एक कॉलेज देखील आहे आणि खूप नामांकित कॉलेज आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. हे 10 प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरतील आजच्या दिवसासाठी आणि हे तुम्ही लिहून घ्या, याचा सराव करा व्यवस्थित. ठीक आहे, धन्यवाद.